मागचं हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास भरून कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ चतुर्थोऽध्यायः। श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मनोरेक्ष्वाकवे ब्रवीत्। एवं परंपरा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्। अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः नमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति। श्रीभगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया। पुढचा सगळ्यात प्रसिद्ध यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। यदा यदा जेव्हा जेव्हा ही धर्मस्य जेव्हा जेव्हा ही धर्मची ग्लानिर्भवति भारत हे भारत जेव्हा धर्मची हानी होईल ग्लानी होईल म्हणजे धर्म नष्ट व्हायला लागेल। अभ्युत्थानम धर्मस्य धर्म नष्ट व्हायला लागेल आणि अधर्मचा उत्थान होईल। अभि उपसर्ग पूर्वक उत उपसर्ग पूर्वक था धातु आहे। अभ्युत्थानम अधर्मस्य अधर्मचा वाढ होईल अधर्माची वृद्धी होईल। तदा आत्मानं तदा तेव्हा आत्मानं स्वतःच्या आत्माला सृजामी मी उत्पन्न करतोय अहम सृजामी मी सृजामी उत्पन्न करतोय। जसं यांनी पाठीमागच्या श्लोकामध्ये सांगितलं की लीलाच्या द्वारे आत्माच्या मायाच्या द्वारे स्वतःच्या आत्माला उत्पन्न करतो तसं स्वतःच्या आत्माला विष्णूजी श्रीकृष्णांच्या रूपमध्ये येऊन उत्पन्न करू राहिले। तर ग्लानिर्भवती ग्लानी ही विसर्ग होता विसर्गला र झाला र भच्या वरती चढला ग्लानिर्भवती भारत अर्जुनाला संबोधित केलं हे भारत भरतवंशी। अभ्युत्थानम अभि उपसर्ग पूर्वक उत उपसर्ग पूर्वक था धातु आहे अभ्युत्थानम। अधर्मस्य अभ्युत्थानम अधर्मस्य सोबत जुडलेत शब्द जुडले ठीक आहे। तदा आत्मानम तदा आणि आत्मानम मध्ये संधी झाली तदा आत्मानम आकार सृजामी अहम सृजाम्यहम य संधी झालेली इकार सृजामीचा इकार आणि अहमचा आकार मध्ये य संधी झालेली ठीक। तर पहिला पाद आहे यदा यदा हि धर्मस्य दूसरा पाद आहे ग्लानिर्भवति भारत तिसरा पाद आहे अभ्युत्थानम धर्मस्य
चौथा पाद आहे तदात्मानं सृजाम्यहम. आता प्रसिद्ध आहे त्याच्यामुळं वाचलं असेल किंवा ऐकलं असेल तर उच्चारण करायला काही हरकत नाही. उच्चारण घेऊयात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. सगळे सोबत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. पुढचा श्लोक. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय, परि उपसर्गपूर्वक त्रा धातू आहे. तर त्रा म्हणजे रक्षण करणे. सर्वांना धर्मची साधूंची सर्वांपासून रक्षण करणे. परि उपसर्ग येतो सर्व जणांना सांगण्यासाठी, म्हणजे सभी और से असं सांगण्यासाठी, सगळीकडून अशा अर्थाला देण्यासाठी परि उपसर्ग येतो. तर सगळीकडून साधूंना रक्षा करण्यासाठी, परित्राणाय रक्षा करने के लिए, सभी और से, साधुओं की, साधूंना, जे साधू पुरुष आहेत, जे त्यांच्या नित्य नियमच्या अनुसार चालते, जे इमानदारीने चालते, जे साधू पुरुष आहेत. आणि विनाशायाच्या दुष्कृताम, आणि जे दुष्कृत करणारे पुरुष आहेत, दुष्कर्म करणारे पुरुष आहेत, बुरा आचरण करणारे जे व्यक्ती आहेत, त्यांच्या विनाशासाठी, साधूंची रक्षासाठी आणि दुष्कर्म करणाऱ्यांचे विनाशासाठी. आणि धर्म संस्थापनार्थाय, धर्माची संस्थापना साठी, धर्म संस्थापन करण्यासाठी, म्हणजे नियमांना जे विस्कळीत झालेले आहेत दुष्कर्मातून, ते परत नित्य नियमला आणण्यासाठी. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. संभवामी, मी जन्म घेतोय. संभवामी ह्या धातूमध्येच मी असा अर्थ लपलाय. ठीक. सम उपसर्गपूर्वक भवामी क्रिया आहे. ठीक. संभवामी युगे युगे, प्रत्येक युगमध्ये, जसं त्रेतामध्ये राम, द्वापरमध्ये कृष्ण आणि कलियुगमध्ये आता कल्की, असं. तर प्रत्येक युगच्या अंतिमला जेव्हा सगळं विस्कटीत होऊन जाईल, कुणी कुणाचं ऐकतच नाहीये, सगळ्यांना काही ना काहीतरी श्राप भेटलेला आहे, त्याला परत नियम मध्ये आणण्यासाठी श्री विष्णू भगवान परत रूप घेणार, जन्म घेणार. तर इथं धर्म संस्थापनार्थाय हे हा एक समस्त पद आहे. धर्माची संस्थापना करण्यासाठी असा विग्रह होतो. बाकी शब्द स्पष्ट आहेत. पाद आहे परित्राणाय साधूनां, पहिला पाद. दुसरा पाद आहे विनाशाय च दुष्कृताम. तिसरा पाद आहे धर्म संस्थापनार्थाय. चौथा पाद आहे संभवामी युगे युगे. ठीक. उच्चारण घेऊयात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. सगळे सोबत. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. 9वा श्लोक. जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन.
जन्म आणि कर्म च, च म्हणजे आणि, जन्म आणि कर्म मे माझे, मे म्हणजे माझे, दिव्यम माझे जन्म आणि कर्म दोन्ही पण दिव्य आहेत, श्रेष्ठ आहेत, सामान्य मनुष्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. जसं त्यांनी आधीच्या श्लोकामध्ये सांगितलं की प्रकृतीम स्वामधिष्ठाय, प्रकृतीला वशमध्ये आणून मी माझा जन्म घेतोय. तर जर प्रकृतीला वशमध्ये आणूनच ते जन्म घेत आहे तर त्यांचे कर्म पण तसेच असणार. त्यांना प्रकृती जबरदस्ती वशमध्ये आणायची गरज नाही पडणार. ठीक आहे, त्याच्यामुळे म्हणलंय की जन्म आणि कर्म दोन्ही पण माझे दिव्य आहेत. एवम असं जो मला जाणतोय, एवम यो असं जो व्यक्ती जाणतोय, तत्वतः जो मला असं तत्वतः जाणतोय की माझा जन्म आणि माझा कर्म, ह्या जन्म कसा होतोय आणि त्यांचे कर्म कसे कसे झालेले आहेत, हे तत्वतः जो जाणतोय व्यक्ती, त्यक्त्वा देहम पुनर्जन्म, तो व्यक्ती काय होणार की त्याचा देह त्यागून पुनर्जन्मला नैती न इति प्राप्त होणार, नाही प्राप्त होणार, पुनर्जन्मला प्राप्त नाही होणार, म्हणजे थोडक्यात मोक्षला प्राप्त होईल. त्याचा जन्म परत कधी होणारच नाही. जरी होणार असेल तरी ते इच्छा करून होणार असेल असं. नैती मामेती सो अर्जुन, आणि तो मला प्राप्त करतो. ठीक आहे, तो माझ्यासारखा होऊन जातो, तो माझ्यामध्ये लीन होऊन जातो, विष्णू भगवान मध्ये लीन होऊन जातो. जसं आपण म्हणतो की आपण सगळे ईश्वरांचे अंश आहेत, तर अंश आहेत त्यामुळे आपल्याला कधी ना कधी ईश्वरांमध्ये लीन व्हायचंय. नदीला कधी ना कधी सागरामध्ये डुबून जायचंय. ठीक, असं. तर त्यक्त्वा देहम पुनर्जन्म, देहला त्याग करून तो पुनर्जन्म कधी पण प्राप्त होत नाही, तो मलाच प्राप्त करतो, तो माझ्यामध्येच डुबून जातो किंवा मुक्त होऊन जातो. हे अर्जुन, हे अर्जुन, तो माझ्यामध्ये लीन होऊन जातो किंवा मुक्त होऊन जातो, तो माझ्यासारखाच बनून जातो, जो मला माझे जन्म आणि कर्मांना तत्वतः जाणतोय तो व्यक्ती. तर संधी इथं दिव्यम आणि एवम मध्ये शब्द जोडलेत. दिव्यम मध्ये म हलंत होता, सोबत एवम जोडलाय. ठीक, यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म, पुनः विसर्ग होता, विसर्गला र झाला, मग पुनर्जन्म असा शब्द बनलाय. ठीक आहे, न इति, सॉरी, न एती शब्द आहे. ठीक आहे, न एती नैती, अकार आणि एकार मध्ये संधी झाली ऐची. न एती, पुनर्जन्मला प्राप्त नाही होत, एती म्हणजे प्राप्त होणे. तसं एतीचा अर्थ आहे गच्छती, जाणे, पण इथं अर्थ घेतलाय प्राप्त होणे. तर तो पुनर्जन्मला प्राप्त नाही करत, तो मला प्राप्त करतो. दोन्ही सेंटेन्सची एकच क्रिया आहे. पहिला सेंटेन्स त्यक्त्वा देहम पुनर्जन्म, पुनर्जन्मला प्राप्त नाही करत, आणि मला माम एती, माम सोबत पण एती जोडलाय परत, मग मला तो प्राप्त करतो असं. सो, सह, सह सर्वनाम आहे. सह म्हणजे जो व्यक्ती, जसं सांगितलं जो, तो, तर सह तोला सांगण्यासाठी आहे. सह विसर्ग होता, विसरला, ओकार झालं, अ पुढं असताना अर्जुन, आणि अवग्रह चिन्हाच्या पाठीमाग सायलेंट झाला. ठीक, माम आणि एती मध्ये पण शब्द जोडलेत. म हलंत होता, एती सोबत जोडले. पहिला पाद आहे जन्म कर्मच मे दिव्यम, दुसरा आहे एवम यो वेत्ती तत्वतः, एवम पासून सुरू होत आहे. ठीक आहे, दिव्यम पर्यंत पहिला पाद, एवम पासून दुसरा पाद. एवम यो वेत्ती तत्वतः, त्यक्त्वा देहम पुनर्जन्म तिसरा पाद, नैती मामेती सो अर्जुन, इथं सो अर्जुन म्हणा, एकदम छोटा म्हणा. ठीक आहे, किंवा सायलेंटच करून सो अर्जुन असं, नैती मामेती सो अर्जुन. उच्चारण घेऊयात.
जन्म कर्म च मे दिव्यम् जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. नैति मामेति सोऽर्जुन. सगळे सोबत. जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. जसं मागच्या श्लोकांचीच गोष्ट पुढं फॉलोअप झालेली आहे की मी अविनाशी अजन्मा असून पण परत जन्म घेतो. तर का जन्म घेतो आणि कशामुळे जन्म घेतो की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती, म्हणजे ज्यावेळेस धर्मचा नाश होणार, ज्यावेळेस धर्मला नुकसान होणार, त्यावेळेस मी सृजन करणार, त्यावेळेस मी उत्पन्न होणार, मी येणार आणि परत त्या धर्माला स्थापित करणार, त्याला परत म्हणजे थोडक्यात बॅलन्स करणार. आता आपण धर्माची परिभाषा तर समजली की धर्माची परिभाषा आहे जो जसा ज्याचा स्वभाव आहे त्या स्वभावाच्या अनुसार त्याचे जे नियम आहेत स्वभावाचे त्या नियमांचा पालन करणं. पण ह्या नियमांचा पालन न करणं, स्वभाव तर आहेच, स्वभाव तर राहणार, हा धर्म आहे शब्द, ज्यावेळेस त्या शब्दाच्या पुढं अ लागतो, अधर्म लागतो, त्यावेळेस स्वभाव तर आहे पण नियमाचं पालन होत नाहीये. उदाहरणासाठी समजायचं आपण की माझ्या डोळ्यांचा स्वभाव काय आहे, चांगल्या गोष्टी पाहणं, चांगल्या गोष्टी पाहणं हा माझ्या डोळ्यांचा स्वभाव आहे. पण डोळ्यासोबत अजून गोष्टी कनेक्टेड आहेत आणि त्या ज्या गोष्टी कनेक्टेड आहेत त्या सगळ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे. इथं एनर्जीचे दोन गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. एक, कोणतीही एनर्जी पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक किंवा आनंदी, सुखी, संतुष्टी कधी होती, ज्यावेळेस कोणत्याही प्रकारच्या एनर्जीमध्ये, ते कॉन्शियस एनर्जी असो, प्राणशक्ती असो किंवा दुसरी कोणती एनर्जी असो, ज्यावेळेस ती दुसऱ्या एनर्जी सोबत, एखाद्या वेगळ्या एनर्जी सोबत अटॅच होऊन, मिक्स होऊन क्रिएशन करते किंवा त्याच्यासोबत अक्युमुलेशन होऊन काहीतरी नवीन गोष्ट घडतीये, त्यावेळेस काय होतंय, आनंद होतो, सुख होतो, ठीक आहे, संतुष्टी होती. आणि ह्याच मध्ये दोन एनर्जी जुडतायत पण जोडल्याबरोबर डिस्ट्रक्शन होत आहे, तर तिथं आपल्याला नाश होतो, त्रास होतो, डिस्ट्रक्शन होतं, नेगेटिव्हिटी येते. एकतर डिस्ट्रक्शन झाल्यावर दुसरं ते जुडले आणि जुडल्यानंतर जो मेन त्यांचा प्रोडक्ट होता तो डिटॅच झाला, तो सेपरेट झाला, म्हणजे त्या एनर्जीच्या जोडल्यामुळं दुसरी गोष्ट सेपरेट झाली आणि ती सेपरेट झाल्यामुळं आपल्याला दुःख होतं, आपल्याला त्रास होतो, ठीक आहे. हा एकदम बेसिक कन्सेप्ट आहे. तुम्ही कुठलाही दुःख आणा आणि कुठलाही सुख आणा, ह्या गोष्टीमध्येच तो सीमित होऊन जाणार. कसलाही सुख असो, जसं तुम्ही गाडी घेतली, गाडी घेतली, तुम्हाला सुख झालं, ठीक आहे, का की गाडी एक एनर्जी आहे, तुम्ही एक एनर्जी आहे, तुमचं त्याच्यासोबत अक्युमुलेशन झालं, तुम्ही एकात्म झाले, एकात्म झाल्यानंतर त्या गाडीची जी व्हॅल्यू होती, त्या गाडीची ज्या लेवलची एनर्जी होती, ते तुमच्यासोबत मिळून तुम्हाला सुख, आनंद आणि समृद्धी द्यायला लागली.
आता त्या गाडीने एखाद्या व्यक्तीचा, तुमच्या हाते किंवा पशुचा, कोणत्याही जनावराचा मृत्यू झाला, तर तिथं त्या गाडीमुळे आपल्याला दुःख होत. का? की जो कनेक्शन आपण त्या गाडीसोबत कनेक्ट झालो, एक एनर्जी अक्युमुलेटेड एनर्जी झाली. आता दुसरी एनर्जी, कुत्र किंवा दुसरं जे आहे जीव, त्याच्यासोबत आपण टक्कर झाली. मग ही एनर्जी एक होती आणि ही एनर्जी एक होती. हे झाल्यानंतर काय झालं? त्याची तिथं मृत्यू झाली, म्हणजे त्याचं डिस्ट्रक्शन झालं. हे एनर्जी येऊन तुम्ही गाडीत बसवलं आणि त्याला फिरवलं तर तुम्हाला काय होणार? आनंद होणार. पण त्याला तुम्ही उडवलं आणि त्याचा तिथं नाश झाला, त्याचं तिथं डिस्ट्रक्शन झालं त्या जीवचं, तर तुम्हाला काय होणार? दुःख होणार. डोळ्यांच्या बाबतीत पण आपण जे उदाहरण घेत होतो की अधर्म काय आहे हे इथं समजणं गरजेचं आहे. कसं समजणार आपण? की डोळ्यांच्या बाबतीत किंवा कानांच्या बाबतीत आपण जे काय पाहतो, जे काय ऐकतो, त्याच्यासोबत काही गोष्टी कनेक्टेड आहेत. डोळ्यासोबत आपलं मेंदू कनेक्टेड आहे. ठीक आहे. मेंदू सोबत आपलं हार्ट कनेक्टेड आहे, लंग्स कनेक्टेड आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम कनेक्टेड आहे, सगळं सिस्टम, सर्क्युलेटरी सिस्टम कनेक्टेड आहे. ठीक. आता आपण डोळ्याने एखादी गोष्ट पाहतोय, पाहता पाहता आपल्याला खूप वेळ झालाय. ठीक आहे. आणि आपले डोळे जाम भरल्यासारखे झालेत. आपल्याला आपला मेंदू दमलय, थकलय. तो म्हणतोय की बास कर आता, झोप आता, बंद कर आता. पण डोळ्यांना आवडतंय. स्वभाव काय डोळ्यांचा? चांगल्या गोष्टी पाहणं. डोळे काय करतात? त्याचा स्वभाव पूर्ण करतात. पण त्याच्यासोबत ज्या गोष्टी कनेक्टेड आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणतंय की अरे बाबा आराम कर, मला पचू दे, जेवण करू दे, मला माझी सगळी एनर्जी तुझ्यामध्ये जातीये, मला जेवण पचत नाहीये. मेंदू म्हणतंय की अरे बाबा बस कर, मला ते फिरून 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 माझं डोकं दुखायला लागलंय. पण तो डोळे काय थांबत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं? त्याच्यामुळे तिथं त्याचा अधर्म होतो. कोण अधर्म करतंय आता इथं? डोळे करतात. अधर्म कोण करतंय? डोळे करतात. का? डोळ्यांचा स्वभाव आहे, पण तो नियम फॉलो नाही करत आहे. माझ्या गाडीची स्पीड आहे, मी मॅक्झिमम माझ्या गाडीची स्पीड 200 आहे, पण मला जर रस्त्याचे नियम 60 च्या स्पीड सांगितलीये तर मी 60 नीच जाणार ना. मी तिथं जर 80-100 ने गेलो तर मी ऍक्सिडेंट करणार, मी नुकसान करणार. त्यांनी काही कारणामुळेच नियम लावलेला असणार. तसंच यांनी पण, ब्रेन पण नियम लावतोय, सर्क्युलेटरी जो सिस्टम आहे तो पण नियम लावतोय, डायजेस्टिव्ह सिस्टम नियम लावतोय. आणि ते सांगत असतात आपल्याला. अंतर्मन मध्ये आपल्याला समजतंय आता मोबाईल ठेवून दिला पाहिजे, किंवा आता ही गोष्ट नाही पाहिली पाहिजे आपण, ही गोष्ट नाही केली पाहिजे आपण, ही गोष्ट नाही ऐकली पाहिजे आपण. आता आपल्याला त्रास होतोय, पण ते स्वभावाच्या अभिभूत झालेत आणि नियमचं पालन करत नाही. का? की त्या गोष्टीच्या केल्याने, स्वभावाच्या केल्याने दुसऱ्या त्याच्यासोबत जे एनर्जी कनेक्टेड येतं त्या सगळ्यांचं काय होतंय? डिस्ट्रक्शन होतंय आणि डिटॅचमेंट होतंय. आणि ह्या डिस्ट्रक्शन डिटॅचमेंट मध्ये सगळे प्रकारचे आजार येतात. ब्लड सर्क्युलेशन होणार नाही, डिटॅचमेंट झालं, डिस्ट्रक्शन झालं, तिथं ब्लड सर्क्युलेशन होत नाही. नेगेटिव्ह सेल्स जर तिथं डेव्हलप व्हायला लागले तर कॅन्सर होतो, आर्थरायटिस होतात. जिथं ब्लड सर्क्युलेशन नाहीये तिथले ऑर्गन हळूहळू बंद पडून जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी शरीराच्या बाबतीत नाही, फक्त शरीराच्या बाबतीत नाही, तुम्ही पूर्ण ब्रह्मांडमध्ये कुठेही गोष्ट ही अप्लाय करू शकता. हे काय आहे? मूल ज्ञान आहे. याला तुम्ही इकडं अप्लाय होणार आहे, इकडं असं नाही होणार आहे. हे सगळीकडे असंच अप्लाय होणार. की अधर्म काय आहे? आपण धर्म तर समजला, पण अधर्म पण समजणं गरजेचं आहे. का? की आपण केलं नाही पाहिजे ते. मग आपण कोणासोबत अधर्म करतोय? अधर्म कोण करतोय? डोळे करतात. कोणासोबत करतायत? मेंदू सोबत करतायत, पोटासोबत करतायत, डायजेस्टिव्ह सिस्टम सोबत करतायत. असंच एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आहे,
काही काम करायचं. समजा एक कसाई आहे, कोंबडी आणि हे कापणारा, त्याचा एक स्वभाव आहे की तो कापतो, हे सगळं करतो, ठीक आहे, तो स्वभाव आहे, त्याच्या नियम मध्ये राहिला तर ठीक आहे. दुसऱ्याचं चोरी करून करायला लागला तर तिथं त्याचं नुकसान होणार, त्याच्यामुळं हे अधर्म झालं. त्याचं नुकसान होणार, त्याच्यामुळं हे अधर्म झालं. याच्या जवळ हे बनवतोय करतोय तवर हा याचा धर्माचं पालन करतोय. जसं त्यांनी त्याच्यामध्ये एक काहीतरी व्यभिचार केला किंवा काहीतरी भ्रष्टाचार केला की ते अधर्म होऊन जात सगळ्या गोष्टींमध्ये, ठीक आहे. तर सीता माते काय होती, रामाची पत्नी होती, तिला उचलून आणणं हे काय झालं, अधर्म झालं. काय केलं, तिथं दोन एनर्जी अटॅच होत्या, त्याच्यातून एक वडली तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये, पण वडल्यानंतर तिथं डिस्ट्रक्शन झालं आणि तिथं नुकसान झालं, आणि तो नुकसान ह्या फायद्यापेक्षा मोठा होता. आता ही सेकंड स्टेप आहे. हे तर कायम होणार की तुम्ही ज्यावेळेस एखादी गोष्ट करायला जाणार, एखादी एनर्जी सोबत अकोम्युलेट होणार, त्यावेळेस तुम्ही त्याच्याकडून वडून घेणार, म्हणजे दुसरीकडे ती आहे ती वडून घेणार, हे तर कायमच होणार आहे. पण तिथून वडल्यानंतर तुम्ही त्याला रिपे करताय का, आणि तुम्ही त्याला रिपे करून पण ते रिस्क रिवॉर्ड रेशिओ मध्ये बसतंय का, म्हणजे तुम्हाला जो सकारात्मक फायदा आहे त्या गोष्टीचा, त्याच्यापेक्षा ती नकारात्मकता कमी आहे का जास्त आहे, तो रेशिओ सकारात्मकता नकारात्मकता कमी आहे का जास्त आहे. जसं तुम्ही मला सांगितलं होतं, कुत्रा आलं, हे झालं ते झालं, मग मी तुम्हाला त्यावेळेस काय सांगितलं की जर तुम्ही त्या कुत्र्याला वाचवण्यासाठी तुमची गाडी फिरवली असती किंवा काय झालं असतं, समोरून कार आली असते आणि तुम्ही पडले असते, त्या कारच्या खाली आले असते, तुमचे हातपाय मोडले असते, तुम्हाला नुकसान झालं असतं. त्या कुत्र्याच्या जीवपेक्षा जास्त महत्वाचं जर तुमचं जीव आहे तर ते बरोबर आहे त्याला मारणं, ठीक आहे. तर ते तिथं अधर्म नाही होत. आणि जर काही याच्यामध्ये फायदा नाही, काही नुकसान नाही, जसं आजकाल भरपूर होत आहे की बोलता बोलता कोणासोबत तरी थोडा वाद झाला आणि फक्त त्यांनी मला काय केलं, उलट काहीतरी बोललं, माझ्या अहंकाराला ठेस पोहोचवली आणि मी त्याचं तिथं कापून टाकलं. तर ह्या गोष्टीमध्ये अधर्म का होणार की तुझा अहंकार मोठा नाहीये, त्याचा जीव मोठा आहे. पण हीच गोष्ट जर नरेंद्र मोदीजींसोबत झाली तर ते एक साधारण व्यक्ती जर त्यांना काही त्रास देतोय, जर तिथं येऊन बोलायला लागला तर ते तिथं त्याला पनिशमेंट देऊ शकतात, आणि तो जर जीव घ्यायचा प्रयत्न करतोय यांचा तर तिथं ते त्याला मारू शकतात. का की यांचं अस्तित्व मोठं आहे, यांच्यामुळं पूर्ण देश नामांकित आहे, ठीक आहे. आणि असं आपण कोणती गोष्ट वर आहे, कोणती गोष्ट खाली आहे, कोणती प्रायर आहे, कोणती नंतर आहे, हे समजणं गरजेचं आहे. हे ज्यावेळेस आपण बायफर्केट प्रॉपरली करू शकणार त्यावेळेस आपण धर्म आणि अधर्माला समजू शकू, आणि त्याच्यासाठी सगळे तत्व समजणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तिसऱ्या श्लोक मध्ये जे तत्वतः म्हणलंय, यो वेत्ती तत्वतः, जो तत्वतः जाणणार ह्या सगळ्या गोष्टींना तोच मला प्राप्त होणार, आणि पुनर्जन्म मध्ये तो फसणार नाही, गुंतणार नाही. कोण, जो तत्वतः मला जाणतोय, प्रत्येक तत्वाला जाणतोय.
आणि असं जाणूनच तुम्ही बायफर्केट करू शकणार, डिफरन्शिएट करू शकणार की कोणती गोष्ट आपण वर ठेवली पाहिजे आणि कोणती गोष्ट खाली ठेवली पाहिजे. एक फॅमिलीचं उदाहरण याच्यामध्ये घेऊ आपण. एक फॅमिली आहे, जॉईंट फॅमिली आहे, ठीक आहे. जॉईंट फॅमिलीमध्ये आधी तर लव्ह मॅरेज होतं. तर लव्ह मॅरेज असल्यामुळं त्या मुलीने सुरुवातीला तर कन्व्हिन्स करण्यासाठी की आपल्याला लग्न करायचंय असं म्हणली की मी पेरेंट्स सोबत राहा. पेरेंट्सची एकच हट होती की आमचा एकलौता एक मुलगा आहे, आम्हाला त्याच्यासोबत राहायचंय, तो आमच्या सोबत राहायला पाहिजे फक्त आयुष्यभर, बाकी आम्हाला काहीच नको. ती त्याच्यासोबत लग्न करायचं होतं, त्याच्यामुळे ती म्हणली की हा ठीक आहे चालेल ना. आणि लग्न झाल्यानंतर तिला थोडा थोडा तिथं त्रास व्हायला लागला, ठीक आहे. तिला थोडस तिथं सप्रेशन किंवा तो स्वभाव तिला एक्सेप्ट नाही झाला. तर ती काय म्हणली नवऱ्याला की आपण आता सेपरेट होऊन जाऊ, ठीक आहे. आता इथं नवऱ्याच्या समोर एक असमंजस आहे की त्यांनी कोणत्या गोष्टीला वर ठेवायचं आणि कोणत्या गोष्टीला खाली ठेवायचं, कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं आणि कोणत्या गोष्टीला महत्व नाही द्यायचं, ठीक. हा असमंजस मध्ये ज्यावेळेस तुम्ही पडता त्यावेळेस तुम्हाला समजेल, किंवा तुम्ही तर अशा भरपूर परिस्थितीमधून बाहेर पडलायत की हे बरोबर आहे का हे बरोबर आहे, याला वर ठेवायला पाहिजे का याला वर ठेवायला पाहिजे, हे करायला पाहिजे का ते करायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला समजेल की इंद्रिय काय आहे, मन काय आहे, बुद्धी काय आहे, हे कसे काम करतात, स्वभाव कोणाचा कसा आहे, त्या स्वभावावर मी कसं काम केलं पाहिजे, ह्या स्वभावाला आपण बदलू शकतो का, आई वडिलांच्या सोबत राहण्यामध्ये किंवा त्यांना सोडण्यामध्ये नुकसान कशाचा जास्त आहे, फायदा कशाचा जास्त आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजून उमजून ज्यावेळेस आपण नुकसान आणि फायदा हे सगळं लिहून म्हणजे एक एक तत्वतः समजून सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण क्लिअर करणार, त्यावेळेस एक पडदा आपल्याला भारी दिसणार आणि एक हलका दिसणार. तत्वतः जाणल्यानंतर आपल्याला एक पडदा भारी दिसणार आणि एक हलका दिसणार. मग ज्या एनर्जीला कनेक्ट करून जे कर्म केल्याने ती शक्ती वर राहणार, ते कर्म आपण केले पाहिजे, ते ऍक्टिव्हिटीज आपण केले पाहिजे. आणि ज्यांनी खालच्या स्तरला आपण पडणार किंवा डिस्ट्रक्शन जास्त होतोय, क्रिएशन कमी होतोय, मग त्याचा तिथं फायदा नाही, ठीक आहे. तर ह्या प्रकारे बॉम्ब जवळ बनतायत, ऍटम बॉम्ब, गोळ्या, बंदूक, हे जवळ बनतायत, जे बनवतायत, जे न्यूक्लिअर बॉम्ब बनवतायत त्यांना खूप चांगलं वाटतं, खूप भारी वाटतं. पण ज्यावेळेस फुटतो त्यावेळेस त्याला पण त्रास होतो. मग त्याने काय होतंय, क्रिएशनच्या वेळेस आनंद झाला पण डिस्ट्रक्शनच्या वेळेस त्रास झाला. तर क्रिएशन, डिस्ट्रक्शन आणि अक्युमुलेशन, सेपरेशन, एकात्म होणं आणि वेगळं होणं. तर एकात्म होण्यामध्ये सुख आनंद आहे, वेगळं होण्यामध्ये दुःख दरिद्रता आहे, ठीक आहे. आणि एक गोष्ट एकात्म होण्यासाठी दुसरी गोष्ट वेगळी होणार, पण ती गोष्ट जी वेगळी होतीये तिचा महत्व किती आहे आणि याचा महत्व किती आहे. मग जे वर राहणार ते आपण सगळीकडे हे अप्लाय होतं. रिस्क रिवॉर्ड सगळीकडे अप्लाय झालं पाहिजे. मी चाललोय रस्त्याने मला सरळ घरी जायचंय, मला काहीही करायचं नाही, मला सरळ घरी जायचंय, ठीक आहे. पण रस्त्याने मधीच एक कुत्रं येऊन माझ्या मागे लागलं. मी थोडस पुढे गेलो की मला माहित आहे ते कुत्रं थांबून जाणार, त्याचा एरिया एकदा संपला की तो तिथे थांबून जाणार. पण तिथं उतरून मी त्याला मारायला लागलो दगड, तर याच्यामध्ये रिस्क काय आहे, किती रिस्क आहे याच्यामध्ये. मी उतरतोय, माझा टाइम जाणार, मी त्याला मारतोय, तो माझ्या मागे लागला तर चावू शकतो, ठीक आहे. ही रिस्क आहे. आणि रिवॉर्ड काय भेटणार, काय मला काहीच नाही.
अशा प्रकारचे कृती आजच्या काळामध्ये भरपूर चालल्यात, की काही कारण ज्याच्यामध्ये रिस्क जास्त आहे, रिवॉर्ड कमी आहे, पण तरी पण तो व्यक्ती ती गोष्ट करतोय का, की ती इंद्रियभूत झालेला आहे, तो इंद्रियाच्या संमोहित झालाय, इंद्रियांच्या वशीभूत झालाय. मला कसं काय भुकलं, त्या गोष्टीला महत्व नाहीये. मागच्या अध्यायामध्ये 2 अध्यायामध्ये सांगितलं की ह्या गोष्टींना सोडून दे, ह्या गोष्टींना सोडशील तेव्हा तुला कळणार की काय वर आहे आणि काय खाली आहे, कोणत्या गोष्टीला आपण महत्व दिला पाहिजे आणि कोणत्या गोष्टीला नाही दिला पाहिजे, कुठं आपण राग चिडचिड केली पाहिजे आणि कुठं कुठं नाही केली पाहिजे. ठीक आहे. तर अधर्म जिथं जिथं होणार तिथं बॅलन्स करण्यासाठी श्रीकृष्ण परमात्मा परम चेतना शक्ती ही स्वतःहून बॅलन्स करण्यासाठी आपोआप नेचरच्या थ्रू ते गोष्ट उद्भवून येणार. ठीक आहे. परित्राणाय साधूनाम, आणि कशासाठी येणार, जे चांगले लोक येत त्यांची मदत करण्यासाठी, जे साधू येत त्यांना वाचवण्यासाठी, आणि जे डिसबॅलन्स करतायत त्यांना मारण्यासाठी. जे असा अधर्म जास्त करतायत त्यांना मारायचं आणि जे चांगलं करतायत त्यांची रक्षा करायची. अशा प्रकारेच सगळं बॅलन्स होणार. ठीक. आणि प्रत्येक युग मध्ये ते येत राहणार. मग 9व्या श्लोक मध्ये जन्म कर्मच मे दिव्यम, माझे जन्म आणि कर्म पण दिव्य आहेत. का, की त्यांना धर्म आणि अधर्म एकदम प्रॉपर माहिती आहे की काय धर्म आहे काय अधर्म आहे. का त्यांना माहिती आहे की एक तर त्यांची चेतनाची स्तर खूप उच्च आहे, दुसरं इंद्रियांच्या वशीभूत ते होत नाही, अहंकारच्या वशीभूत ते होत नाही, बुद्धीच्या वशीभूत ते होत नाही, मनच्या वशीभूत ते होत नाही, ते प्युअर कॉन्शियसनेस आहे, शुद्ध चेतना शक्ती आहे, उच्च चेतना शक्ती आहे. त्याच्यामुळे त्यांना काय माहितीये, त्यांचं जन्म आणि कर्म हे दिव्य आहे. ते जे पण करणार ते धर्मच असणार, जे काही ते करणार ते धर्मच असणार. मग कौरव एवढे जास्त मोठी सेना, एवढं मोठं युद्ध करवायचं कारण की त्याच्या पुढचं जे मोठं अस्तित्व त्यांना दिसत होतं, जे फ्युचर त्यांना दिसत होतं, जो काळ पुढचा दिसत होता, त्या काळाला, त्या स्पेस टाइमला लांब साठी, दीर्घ काळासाठी चांगलं करायचं, ह्या उद्देशमुळे कुरुक्षेत्रमध्ये युद्ध झाला. नाहीतर त्याच्या आधी शांतीदूत बनून भरपूर वेळेस प्रयत्न झाले, पण त्यांना दिसत होतं की हे जर नाही झालं तर मग हे पुढं नुकसान होणार, आणि डिस्ट्रक्शन, नुकसान हे अधर्म आहे. त्याच्यामुळे हा छोटा नुकसान झालेला चालेल, पुढं मोठा नुकसान नाही झाला पाहिजे. ठीक आहे. नाही तर आज आपण खूप बेकार परिस्थितीमध्ये असतो, आता आपण खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत. जर तो कुरुक्षेत्रचा युद्ध नसता झाला तर आपण खूप बेकार परिस्थितीमध्ये झालो असतो. जर आपल्याला टाइमावर आजादी नसती भेटली तर खूप बेकार परिस्थितीमध्ये झालो असतो. तर काही लोकांनी त्याच्यासाठी त्याग केला, काही लोकांनी त्याच्यासाठी डिस्ट्रक्शन केलं, बॉम्ब फोडले, गोळ्या चालवल्या, सगळ्या गोष्टी झाल्या तिथं. कोणी उपोषण केलं, कोणी जीव दिला स्वतःचा. कोणासाठी? पुढच्या पिढीसाठी, काळसाठी, पुढच्या काळासाठी. जास्त लोक, किती लोकांचा फायदा झाला, आता किती पिढ्या झाल्या, 200-400 वर्ष जेवढे पण अंग्रेजांनी आपल्यावर राज्य केलं, त्या काळामध्ये जेवढी त्रास झाला लोकांना 200-400 वर्षामध्ये, आता हे 70 वर्षामध्ये किती लोकांनी त्याला एन्जॉय केलं किंवा किती चांगल्या पद्धतीने लोक राहिले. त्या नुकसानपेक्षा तर हे चांगलं आहे ना, आणि हे पुढेही चांगलंच राहणार. तर छोट्या छोट्या गोष्टींना मारावं लागतं. त्याच्यामुळं काय सांगितलं की दुष्कृत लोकांचा नाश आणि साधूंचा संरक्षण, हे करण्यासाठी
माझे जन्म आणि कर्म हे दोन्ही पण दिव्य आहेत असं तत्वतः जो जाणतो तो व्यक्ती पुनर्जन्म मध्ये गुंतत नाही. तत्वतः जो जाणतो तो मला प्राप्त होतो. मला म्हणजे कोणाला प्राप्त होतो? परमात्माला, मोक्षला प्राप्त होतो. ठीक. काही प्रश्न असतील तर याच्यामध्ये विचारा. सगळ्या गोष्टी क्लिअर समजतायत? एकदम चांगल्या पद्धतीने समजतायत. ठीक. शांतीपाठ घ्यायचा. कंबरपाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत. दीर्घ श्वास भरून शांतिरंतरिक्षगं शांति पृथ्वी शांतिरापः शांतिरौषधयः शांति वनस्पतयः शांतिर्विश्वे देवाः शांतिर्ब्रह्म शांति सर्वं शांति शांतिरेव शांति शांतिरेधि. शांति शांति शांति.